हो हे बटन आहे ते दाबायचं. खरं तर आपण सगळे हे बंद झालं तर रेड कलरचं दिसतं. 350 वर्षापूर्वी ज्या शूरवीर मर्द मावळ्यांनी या पन्हाळ दुर्गाचं रक्षण केलं, अशा मावळ्यांचेच आपण सगळे वारस आहोत. आणि आजचा दिवस हा आणि जास्त महत्वाचा ठरतोय, कारण आपल्या बरोबर आपण सदरी महाल सज्जा कोटीच्या प्रांगणात बसलो. हीच ती वास्तू आहे, अशी कथा सांगितली जाते मौखिक, की ज्या वास्तूनं शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र धर्मवीर शंभूराजे यांची शेवटची भेट जी आहे ती या वास्तूनं पाहिलेली आहे असं म्हणतात. आणि त्या अत्यंत म्हणजे तो प्रसंग काय असेल, संभाजी महाराज दिलेरखानाकडून निघून पन्हाळगडावर आले आणि पन्हाळगडावर शंभूराजे आलेत म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांचा सारखा एक महापराक्रमी योद्धा ज्याने स्वतःच्या मस्तकावर छत्र धरलं होतं आणि ज्यांच्या कीर्तीचा डंका हा 7 समुद्र पार होत होता, असा व्यक्ती आपल्या चिरंजीवांना भेटायला रायगडाची राजधानी सोडून पन्हाळगडावर आले. तो काय प्रसंग असेल ते तुम्ही विचार करा. बाप लेकांची ती भेट आहे आणि ती अशा या पन्हाळगडावर आणि अशा वास्तूत झाल्या आणि त्या ठिकाणी आपण बसलो. आणि दुसरं एक या दिवसाचं औचित्य आहे की ज्या छत्रपतींच्या आपण सगळे अभिमान धरतो. आणि आज आपण बघा दिवाळी चालू आहे, उद्यापासून आज खरं तर आजपासून सुरुवात झाली, उद्यापासून चांगली सुरुवात आहे त्याची सगळी. आणि अशा वेळेला आपण तो एक आनंदाचा उत्सव सोडून या एका अर्थानं सह्याद्रीच्या कड्यावर दुर्गम भागावर बसलं आणि या कार्यक्रमासाठी छत्रपती घराण्यातील ज्यांना इतिहासाची आवड आहे आणि ज्या स्वतः दुर्ग रायगडावर जो राज्याभिषेक सोहळा होतो, त्या राज्याभिषेक सोहळ्याला जे जगभरातून सगळे शिवप्रेमी येतात, त्यांची काळजी एका ममतेनं मायेनं करत असतात, अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या बाहेरच्या तमाम शिवप्रेमींच्या आईसाहेब आपल्याला इथं लाभलेत. युवराज संयोगिताराजे छत्रपती. आणि आज आपल्याला मागच्या मी खरं तर हे आता 3रं वर्ष आहे. सागर पाटील आणि कोल्हापूर हायकर्स हे सगळे जे मावळे आहेत ते विनंती करतात की, किंवा आग्रह तसा असतो त्यांचा की तुम्ही या आणि इतिहास सांगा. दिवे लावणं हा एक भाग आहे. ते सलग 2 वर्ष मी महाराणी ताराबाई साहेबांचा इतिहास जो मला कागदपत्रातनं सापडला तो सांगण्याचा प्रयत्न करतोय या कार्यक्रमाला. काही लोक बिदर लातूरवरनं सुद्धा आलेत, ते सलग 3 वर्ष येतात. ते अत्यंत शिवप्रेमी इतिहासप्रेमी आहेत आणि सच्चे सांगलीवरनं सुद्धा दिघे साहेब आले. आणि अशा सगळ्या भारावलेल्या वातावरणामध्ये महाराणी ताराबाई साहेबांसारख्या एका महान स्त्रीची गाथा मला सांगायला मिळते. याच्यासारखं भाग्य कुठलं असतं. त्याबद्दल कोल्हापूर हायकर्स मी धन्यवाद देतो. ताराबाईंच्या विषयी खरं तर आता डॉक्टर देविका पाटलांचं एक पुस्तकाचं काम चाललंय.
त्यामुळे गेले 6 महिने दुसरा विषयच आमच्या डोक्यात नाही आहे. ते लवकरच प्रकाशित सुद्धा होईल. पण जसं जसं महाराणी ताराबाई साहेबांच्या इतिहासाच्या खोलामध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करतो, तसं तसं या महान स्त्रीची शौर्यगाथा ही नव्यानं तिचे पैलू उलगडत दाखवत असते. आणि माझ्यासारख्या एका इतिहासाच्या अभ्यासकाला आश्चर्य वाटतं की जगाचा इतिहास आपण ढोंढळून पाहिला आणि जगाचा हजारो वर्षाचा, मानवाचा इतिहास हा लाखो वर्षाचा इव्हॉल्युशनचा असला तरी प्रगतीचा इतिहास जो आहे 1000, 2000, 2500 वर्षाचा, तो आपण ढुंढळून पाहिला, ज्याचे रेफरन्स मिळतात असा. तर अशी कर्तृत्वान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धैर्यशाली महिला कुठलाही इतिहासामध्ये मिळून येत नाही. म्हणजे कुठल्या दुसऱ्या स्त्री योद्ध्यांचा किंवा दुसऱ्या कुणाचा उपमर्द करावा असा विषय नाही आहे. पण महाराणी ताराबाई साहेबांचं जे काम आहे, तुम्ही जगभरात जावा, सगळीकडं तुम्हाला वेगवेगळ्या पराक्रमी स्त्रियांचं कौतुक लोक गातेले दिसतील. आपल्या या भारतभूमीमध्ये झाशीची राणी माहिती आहे का? तर सगळ्यांना माहीत असतं. महाराणी ताराबाई साहेब या माहीत आहेत का असं विचारलं तर खूप कमी लोकांना माहीत आहे. आणि हे आपलं अपयश आहे की आपल्याकडं एक झळाळणारा हिरा आहे आणि तो आपण लोकांसमोर नेत नाही. आता 2 वेळा खरं तर हे काय मुसळधार वाऱ्याचं पावसाचं दिवस नाही आहेत, तरी पण इथं ते छायाचित्र राहू शकत नाही इतकं वारं या ठिकाणी आहे. आणि ही पन्हागडाची पूर्व बाजू आहे, जे पश्चिम बाजूला आपण जाऊन थांबू शकत नाही इतकं भन्नाट वारा असणार आहे. आणि अशा दुर्गांवर राहून मराठ्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं. मागच्या वेळेला मी महाराणी ताराबाई साहेबांचा रायगडापासून ते जिंजीपर्यंतचा प्रवास तुम्हाला सांगितलेला होता आणि तो किती धोकादायक होता हे सुद्धा सांगितलेलं होतं. महाराणी ताराबाई साहेब, त्यांचं वय किती होतं? 15, 16, 17 वर्षाच्या. आणि रायगडावरून सगळीकडे मोगलांच्या छावण्या पसरलेल्या असताना, मराठ्यांचं मॉरल त्याला डाऊन झालेलं असताना, अशा वेळेला त्यांनी तो प्रवास केला आणि समुद्रमार्गे प्रवास केला. आणि त्यावेळेला दर्यावरती सत्ता पोर्तुगीजांच्याकडे सुद्धा औरंगजेबाची फरमानं गेलेली होती की जिथं जिथं राजाराम महाराज असतील किंवा जिथं जिथं ताराबाई साहेब असतील, म्हणजे राजाराम महाराजांचा कबिला असेल, तो जिथं मिळेल तिथं पकडा, त्याला दस्त करा. आणि अशा अडचणीतून त्यांनी प्रवास केला, समुद्रमार्गे प्रवास केला आणि त्या जिंजीला गेल्या. ती मी कहाणी तुम्हाला सांगितलेली होती. बघा, तुम्ही कोणाकडे आहे का असं कुठलं उदाहरण की महाराणी ताराबाई साहेबांसारखा तिने समुद्राच्या त्या जहाजात बसून 5 दिवसाची ती प्रवास आहे तो समुद्रातला. नंतरचा जंगलातला प्रवास तो भाग वेगळा, पण समुद्रातला प्रवास केलेलं कुठलं उदाहरण जगात आहे का की सुटका करून घेण्यासाठी? कुठंच तुम्हाला नाही सापडलं. आणि आपल्याला माहित आहे की त्यानंतर शिवाजी महाराजांची जी दूरदृष्टी होती की दक्षिणेत जाऊन आपण आणि इथं जसं महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलं होतं तसंच राज्य दक्षिणेत सुद्धा कर्नाटक, तामिळनाडूमध्ये निर्माण केलं पाहिजे. कारण एक ना एक दिवस दिल्लीपती औरंगजेब हा
स्वराज्याचा आणि दख्खनीचा घास घेण्यासाठी येणार त्यांना माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी जिंजी सारखा किल्ला, मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं तुम्ही जाऊन बघा, की त्याला ट्रॉय ऑफ द ईस्ट म्हटलं जातं. जसं रायगडला जिब्राल्टर ऑफ द ईस्ट म्हटलं जातं, तसं जिंजीला ट्रॉय ऑफ द ईस्ट म्हटलं जातं. अशा किल्ल्यावर राहून 7 वर्षाचा सलग थोडा थोडा गॅप पडला तर तो वेढा आहे जुल्फिकार खानाचा. ज्यानं रायगड जिंकून घेतला त्याच सरदारानं वेढा घातला. आणि तो राजाराम महाराज आणि ताराबाई साहेबांनी 7 वर्ष त्या वेढ्याला तोंड दिलंय, तिथल्या संकटाला तोंड दिलं. आणि तिथून राजाराम महाराज, ताराबाई साहेब परत आल्या स्वराज्यात. आणि 1700 मध्ये राजाराम महाराज इथं आल्यानंतर, महाराष्ट्रात आल्यानंतर स्वराज्याची पुनर्बांधणी ते करायला त्यांनी सुरुवात केली. सगळ्या गडकोटांची मजबूती करायला सुरुवात केली. त्यावेळेला ताराबाई साहेब त्यांच्या बरोबर आहेत, राजाराम महाराजांच्या बरोबर आहेत. आणि त्या सांगतात त्याच वेळेला दिल्लीपती औरंगजेब आला दख्खनीत. कधी तो ज्या वेळेला शहाजादा होता त्यावेळेला तो दख्खनीत आलेला होता, दख्खनीतच होता. आणि दख्खनीतनं जाऊनच त्यानं दिल्लीची सत्ता काबीज केली. पण ज्या वेळेला 1681ला तो आलेला होता, 1681 पासून ते 1700 पर्यंत म्हणजे जवळजवळ 19 वर्ष होतं औरंगजेबाला मराठ्यांचं राज्य, हे हिंदवी स्वराज्य जिंकता आलेलं नव्हतं. आणि मग त्याला असं वाटलं की हे राज्य आपण का जिंकू शकत नाही. तर त्याचं प्रमुख कारण आहे मराठ्यांचे गडकोट. तो म्हणतो होता की मराठ्यांच्या या फसाद की जड जी आहे ती हे दुर्ग आहे. आणि दुसरं एक कारण असं आहे की औरंगजेबाचं सुद्धा वय होत होतं आणि मराठे हे त्याला हार जात नव्हते. कारण त्यांच्याकडे राजाराम महाराजांसारख्या एका अत्यंत मुत्सद्दी आणि लढवय्या, त्यांचा इतिहास सुद्धा खरं तर आपण लोकांसमोर आणला पाहिजे. कारण त्यांनी 9 वर्ष सलग औरंगजेबासंग झुंज घेतली. तर अशा नेतृत्व राजाराम महाराजांचं होतं, म्हणून आपण जिंकू शकत नाही असं औरंगजेबाला वाटत होतं. आणि मग त्यानं एक मोहीम सुरू केली. मोहीम सुरू करायच्या अगोदर त्यानं घोषणा केली की आता मी जिहाद करतोय, म्हणजे धर्मयुद्ध पुकारलं ते. आणि त्याला असं वाटायला लागलं की आपले जे सरदार अधिकारी आहेत, सेनापती आहेत, ते काम चुकार आहेत. आणि म्हणून आपण स्वतःच मराठ्यांचे किल्ले जिंकले पाहिजे. म्हणून त्यानं 1699 मध्ये पहिल्यांदा कराडजवळ तळबीड नावाचं एक गाव आहे, आणि ते महाराणी ताराबाई साहेबांचं म्हणजे मोहित्यांचं मूळ गाव असं म्हटलं जातं. तर त्या तळबीडच्या शेजारी एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे वसंतगड. त्याला त्यानं वेढा घातला आणि एकाच महिन्यामध्ये तो त्यानं किल्ला जिंकला. जरा मी बसू का? बसून बोलतो म्हणजे पहिल्यांदा बसूनच बोलायचं ठरलं, कारण 3 वेळा बसूनच बोललेलो होतो. तर औरंगजेबानं एका महिन्यामध्ये तो किल्ला जिंकला आणि त्याला वाटलं की आता इथं पुढं आपली विजयाची मालिका सुरू झाली. आणि म्हणून त्या किल्ल्याला त्यानं नाव दिलं किल्ली दा फतह, म्हणजे विजयाची किल्ली. आणि या किल्ल्यावर मग त्यानं रावतमल झाला नावाचा एक राजपूत होता, त्याला किल्लेदार नेमला. आणि त्यानं लगेचच राजाराम महाराजांनी मराठ्यांची नवी राजधानी म्हणून साताऱ्याचा किल्ला, जो आज अजिंक्यतारा म्हणून ओळखला जातो, त्या किल्ल्याला वेढा घातला.
हा औरंगजेबाचा वेढा सुरू असतानाच सातारा किल्ल्याचा त्यावेळेला महाराणी ताराबाई साहेब आणि कुटुंब कबिला हा विशाळगडावर होता आणि राजाराम महाराजांनी वऱ्हाडची स्वारी काढली होती औरंगजेबाच्या मुलकात शिरून युद्धक्षेत्र विस्तार करण्यासाठी म्हणून. आणि मग त्या मोठी स्वारी झाली पण राजाराम महाराजांची तब्येत थोडीशी बिघडली आणि ते सिंहगडावर आले आणि मार्चच्या 2-3 तारखेला त्यांचं सिंहगडावर निधन झालं. औरंगजेबाच्या छावणीत ही बातमी आल्यानंतर त्यांना असं वाटलं की मराठी आता नेतृत्वहीन झालेत आणि ते राजाराम महाराजांना रामा म्हणायचे रामा. तर तो गेला. आता त्याच्या बायका राहिलेत, त्याची लहान लहान मुलं आहेत 4-5 वर्षाची आणि एकदम जल्लोष झाला कारण आपल्याला माहित आहे की औरंगजेब 81ला आला. औरंगजेब आला तो परत गेलाच नाही दिल्लीला पण त्याच्याबरोबर त्याची काय त्याच्या वजिरापासून ते सगळे जे त्याचं सैन्य आलेलं होतं ते तब्बल 20 वर्ष त्या माणसाने असं बांधीव बांधकाम मध्ये राहिलेले नव्हते. जे दिल्लीच्या मोठ्या मोठ्या हवेल्यातनी राहत होते अशी सगळी जी मंडळी आहेत औरंगजेबाची सेनापती नवाब आणि वजीर ही सगळी मंडळी यांचं आयुष्य तंबूत गेलं. मग औरंगजेबाने एक छावणी तयार केली. या सगळ्या मंडळींना सगळे मराठ्यांच्या पाठीमागनं फिरायचंच होतं युद्ध जिंकत वेगवेगळ्या मोहिमा करत. पण औरंगजेबाने एक छावणी तयार केली. ती आपल्या मंगळवेढ्याच्या जवळ एक माचनूर नावाचं गाव आहे. खूप प्राचीन ठिकाण आहे, तीर्थक्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी ब्रह्मपुरी म्हणून एक लहानसं वस्ती होती. त्या ठिकाणी औरंगजेबानं माचनूरला एक लहानसा भुईकोट बांधला, कोट बांधला आणि त्याचं नाव केलं इस्लामपुरी. आणि ते भीमा नदीच्या दोन्ही तीरावर औरंगजेबानं आपली छावणी तयार केली. ती छावणी म्हणजे काय तर ते एक मोठं शहर वसलेलं होतं. आज सुद्धा तुम्ही त्या भीमा नदीच्या दोन्ही तीरावर गेला औरंगजेबाचा तो जो किल्ला आहे तो किल्ला तर अजून आहेच, त्याची तटबंदी आहे. पण त्या दोन्ही तीरावर भीमा नदीच्या त्या दोन्ही तीरावर मोठी वस्ती आहे. म्हणजे मोठी वस्ती म्हणजे आता जसे आपल्याकडं रुईन्स मिळतात, अवशेष मिळतात तसे अवशेष आहेत. अजून सुद्धा खूप मोठे अवशेष ती कारण जवळजवळ 20-25 वर्ष म्हणजे 20-25 वर्षामध्ये आपण जर वंशावळ आपण काढली तर 2 पिढ्या जातात. म्हणजे त्यांची पोरबाळ इथंच जन्मली आणि काही इथंच मेली, 2 पिढ्या तिथं राहिलेल्या आहेत. तर त्या फक्त ते या वजीर सरदारांचीच नाही तर औरंगजेबाची तिथं मुलगी सुद्धा तिथंच वारली आणि तिला तिथं दफन केलं आणि तिची कबर बांधली. आणि आपण मराठी एवढे सहिष्णू त्या बरोबर माचनूरच्या बरोबर समोर एक गाव आहे, त्याचं जुनं नाव होतं घोडेश्वर. आणि तिथं त्या औरंगजेबाच्या बेगमीची कबर झाल्यानंतर शहाजा दिसती, तिला आपण बेगमपुरा म्हणायला लागले. तो किल्ल्यासारखा मोठा भाग आहे, खूप सुंदर त्याचा वास्तुरचना म्हणून खूप सुंदर आहे. अजून सुद्धा ती इंटॅक्ट कबर आहे ती. तर आता तिथले आजूबाजूची लोक तिला बेगमाई म्हणतात आणि नवस सुद्धा करतात. म्हणजे इतकं आपण आपलं जे काय म्हणतो मोठ्या मनाचे आपण आहोत असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. तुम्ही कोण जाऊ नका बेगमाईला नवस पावत बिवत काय नाही ते. पण तिला बकरी बिकरी कोंबडी बिबडी सगळं दिलं जाते आता. पण ते आहे अजून सुद्धा आहे. तर सांगायचा उद्देश होता की त्यानं ती एवढी मोठी छावणी ते बेगमाईचं ते थडं बघितल्यानंतर तिथला तो किल्ला बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात येत आहे की किती मोठं ते सगळं वैभव असणार आहे त्या इस्लामपुरीचं आणि त्या छावणीचं. आणि त्या खासा छावणीवरच
मराठ्यांनी एक दिवस अचानक छापा टाकला. विठोजी बाबर यांना लिहिलं एक पत्र उपलब्ध आहे, परशुराम पंत प्रतिनिधी यांनी. आणि त्या पत्र खूप मोठं पत्र आहे खरं तर, ते सगळं वाचून दाखवायला पाहिजे. आता आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी जरा धावतो तुम्हाला सांगतो. मी आणले मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढतो. तर त्या धनाजी जाधव सुद्धा होते त्याच्यात. तर त्या विठोजी बाबर, आता ही नावं तुम्हाला सगळी नवीन वेगवेगळी वाटतील, कारण जे ताराबाई साहेबांच्याच नेतृत्वाचाच इतिहास आपल्याला माहीत नाही, तर त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी महापराक्रम केला त्यांची नावं तर इतिहासाच्या अशा कागदपत्रात दडलेली आहेत. त्यामुळे विठोजी बाबरचं नाव आपल्याला यायचा काही संबंध नाही. जी आता इथनं पुढे जी व्याख्यानं दिली सगळी नावं तुम्हाला नवीन वाटतील. कदाचित आमचे सहकारी अमित अडसुळे, राम वगैरे असतील त्यांना थोडीफार देविका आहेत त्यांना माहीत होतील. विठोजी बाबर नावाचा एक मोठा सेनापती होता. त्या सेनापतीनं आणि त्याच्या हाताखालच्या सगळ्याच्या सैन्यानं ते खासा इस्लामपुरीच्या औरंगजेबाच्या छावणीवर छापा टाकला. 1700 मधली ही गोष्ट आहे. आणि त्यावेळेला पाचशाची लेख धरली असा उल्लेख आहे त्याच्यात. आणि ते पत्र काय साधं कुणाच नाही आहे. ते म्हणजे ताराबाईचे जे जनरल्स होते त्याच्यामधल्या एका परशुराम पंत प्रतिनिधीचं पत्र आहे. म्हणजे तो खोटं लिहिणार नाही, अस्सल पत्र आहे, शिक्क्याचं पत्र आहे. पाचशाची लेखच धरली. ही काही साधी घटना नाही आहे इतिहासातली. आणि मग महाराणी ताराबाई साहेबांनी त्यावेळेला या परत त्या मोगलांना असं लक्षात आलं की आता आपण काय दिल्ली आग्र्याकडे परत जाण्याची शक्यता जरा कमी आहे, कारण ताराबाई राजाराम महाराजांच्या पत्नीनं मराठ्यांचं नेतृत्व स्वीकारलं. वय वर्ष किती आहे ताराबाई साहेबांचं त्यावेळेला? 24-25 वर्ष. मुलगा 5 वर्षाचा. सासरे गेले महान पराक्रमी शिवछत्रपती, महापराक्रमी धीर शंभूराजे. त्यांना औरंगजेबानं हालहाल करून मारलं. स्वतःच्या पतीचं निधन झालं. आणि सैन्य राहिले किती, किल्ले राहिले किती. संभाजी महाराजांना मारल्यानंतर दक्षिणेचं स्वराज्य तरी होतं राजाराम महाराजांच्याकडे, पण राजाराम महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांचा भूभाग किती राहिलेला होता. नंतरच्या एका पत्रात ताराबाईंनी म्हटलंय 2-3 वर्षानंतरचे की आमच्याकडे 100 किल्ले आहेत म्हणून, 100 किल्ले आहेत म्हणून म्हटलंय. पण राजाराम महाराजांचं निधन झालं त्यावेळेला स्वराज्यामध्ये सिंहगड, राजगड, तोरणा, प्रतापगड, पन्हाळगड, विशाळगड, विजयदुर्ग, खांदेरी, त्यानंतर सिंधुदुर्ग, आपला रांगण्याचा किल्ला, हा एवढाच किल्ले फक्त म्हणतोय, त्याच्या आजूबाजूचा प्रदेश सुद्धा नव्हता. एवढंच हाताच्या बोटावर मोजण्या एवढं किल्ले मराठ्यांच्याकडे राहिले. आणि अशा अडचणीच्या वेळेला ही एक विधवा झालेली मराठ्यांची स्त्री युद्ध नेतृत्व हातात घेते. आणि मागच्या वेळेला सांगितलं मी तुम्हाला की त्यांची भाषा काय. कोण तर म्हटलं असं की ठीक आहे औरंगजेबासंग तह करा, करार करा आणि संपवून टाका. औरंगजेबाचा हिसाब धरायचा नाही अशी भाषा. ते पत्र पुढे मला वाचून दाखवतो. औरंगजेबाचा हिसाब धरायचा नाही अशी ती भाषा म्हणजे कुठलं पत्र येईल ते येईल आता. म्हणजे वेळ झालाय म्हणून, नाहीतर जरा हे केलं असतं. नेमकं आलंय साताऱ्याच्या किल्ल्याचंच. मी काही मुद्दाम नाही करत, नंतर पुढं मागं होईल. पण साताऱ्याच्या किल्ल्याला औरंगजेबानं वेढा दिला. सातारचा किल्ला आहे तरी केवढा, म्हणजे पावनगड आहे आपला, पावनगड एवढाच त्याचा पसारा आहे साधारण, जरासा मोठा असेल. आणि खासा औरंगजेब येऊन बसलाय.
किल्ल्यावर सुभानजी लवांगरे नावं लक्षात ठेवा, आणि प्रयागजी प्रभू असे दोघ जण मर्द मावळे तो किल्ला लढवा लागले. महाराणी ताराबाईंनी त्या किल्ल्यावर एवढ्या सगळ्या वेड्यातून सुद्धा रसद पोचवले. नुसती रसद नाही आहे, तर ते अग्निबाण सुद्धा आहेत किल्ल्यावर. रॉकेटचं आपण जे श्रेय आहे, आज सुद्धा तुम्ही बघा, रॉकेट टेक्नॉलॉजीचं श्रेय आहे टिपू सुलतानला दिले जातं. पण त्याची होती, टिपूची रॉकेट सुद्धा होती, पण त्याच्या अगोदर मराठ्यांनी औरंगजेबाच्या सैन्यावर साताराच्या किल्ल्यावरून टाकलेले रॉकेटचे उल्लेख आहेत, आणि ते बातमीपत्रातले आहेत, औरंगजेबाच्या अधिकृत बातमीपत्रातले आहेत. त्याचे काय हुक्का आतिशी म्हटले त्याला. किल्ल्यावरून टाकलेले जे बाण आहेत, ते बाण औरंगजेबानं स्वतःकडे आणून बघितले की अरे हे काय नवीन टेक्नॉलॉजी आहे. खरं तर त्यावेळेला मोगलांचं जे आपण म्हणतो त्याला तोफखाना, मीर आतिश त्याचा तरबियत खान होता, त्याचा उल्लेख येतील, तर तो जगविख्यात होता. त्यांच्याकडं शेरदहान, बेमुरवत अशा अनेक तोफा होत्या. किला शिकन, ज्या किला शिकन म्हणजे किल्ला तोडणारी, शेरदहान नावाची तोफ होती. ते मेंढा तोफ तर अजून आहेत. त्या सगळ्या तोफा आपल्याकडे आहेत, अजून भारतात आहेत. त्यातल्या काही तोफा आपल्या देवगिरी किल्ल्यावर आहेत, आणि काही तोफा आपल्याकडे सुद्धा आहेत, आपल्या छत्रपतींच्याकडे सुद्धा आहेत. तर त्या चांगल्या चांगल्या तोफा त्यांच्याकडे होत्या. एवढी चांगली त्याच्याकडं टेक्नॉलॉजी होती, म्हणजे त्यावेळेस जगातली सगळ्यात चांगली टेक्नॉलॉजी तोफांची ही इंग्रज सुद्धा होते, पोर्तुगीज होते, पण त्याच्या पॅरलल ही मोगल सत्तेची होती. आणि अशा औरंगजेबाला, अशा या मोगलांना असं वाटलं की मराठ्यांनी हे काय इन्व्हेंट केलंय, ही कुठली गोष्ट आहे की जी आपल्याकडे नाही आहे. औरंगजेबानं आपल्या मीर आतिशला बोलवलं आणि सांगितलं की अशा पद्धतीचे हुक्का आतिशी म्हणजे रॉकेट्स आपल्या सैन्यात पाहिजेत, ही तयार करा, हे कसे केलेत बघा. हे सगळी गोष्ट जी आहे ती राजाराम महाराजांच्या पासून, शिवाजी महाराजांच्या पासून ही तयार झालेली गोष्ट आहे. म्हणजे हे एक वेगळ्या पद्धतीचं टेक्नॉलॉजी आहे, आणि ती टेक्नॉलॉजी वापर योग्य पद्धतीनं केला, आणि म्हणून त्या सातारच्या किल्ल्यावर 600-700 जण गडाच्या पायथ्याला चोहोबाजूनी, सातारचा किल्ला चोहोबाजूनी वेढा घालता येतो. चोहोबाजूनी, एका बाजूनी खुद्द औरंगजेब करंजाच्या जवळ जिथं त्याची छावणी होती, ते करंजा नावाचं गाव आहे. नंतर सातारा वसलं, म्हणजे शाहूनगर ज्याला म्हणतो ते नंतर वसलं. त्याच्या अगोदर ते करंजा आहे, त्या करंजामध्ये त्याची छावणी होती. दुसऱ्या बाजूला औरंगजेबाचा जे नातू होता, तो बेदार बख्त, तो शूर होता, तो आहे. गाझीउद्दीन फिरोजजंग आहे, तो मीर आतिश तरबियत खान आहे. फतेहुल्ला खान बहादर म्हणून एक जण होता, त्यानं तर खूप कमाल केलेली आहे. राहू दे आता, नको 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 काढा, की त्यानं कमाल केले फतेहुल्लानं, म्हणजे त्यानं किल्ले जिंकण्यामध्ये तो पटाईत होता, असं औरंगजेबाला आणि मोगलांना वाटायचं. ते मराठ्यांना नाही, मराठ्यांना वाटायचं की हे काय. तर ही सगळी मंडळी आहेत, आणि किल्ल्यावरच्या प्रयागजी प्रभू आणि या सुभानजी लवांगरे आणि त्यांच्याबरोबर परशुराम पंत प्रतिनिधी हे बाहेर राहून मदत करत होते, वेड्यातनं रसद पुरवायचा प्रयत्न करत होते. आणि ताराबाई साहेब या विशाळगडावर राहून या सगळ्या युद्ध संचलन करत होत्या. त्यावेळेला ही सोपी गोष्ट नाही आहे, तुम्ही स्वतः मैदानात नाही आहे, पण तुम्ही बाहेर राहताय आणि ते युद्धाचं संचलन करताय. या किल्ल्यानं, सातारच्या किल्ल्यानं जो धडा दिला मोगलांना, तो ते आयुष्यभर विसरले नाही. खरं तर सगळ्याच किल्ल्यांनी दिला, सगळ्या सह्याद्रीनंच दिला. हे मुद्दा म्हणून मी कायम सांगतो की सह्याद्री, मराठे आणि सह्याद्रीतला पाऊस यांनी औरंगजेबाची धुळणान केली. म्हणजे जसं म्हटलं जातं की जनरल विंटर डिफिट्स नेपोलियन, म्हणजे त्या रशियाच्या थंडीनं नेपोलियनचा पराभव केला, तसं जनरल सह्याद्री डिफिट औरंगजेब.